नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि कोकणकर चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता आपण आलो आहोत काळू वॉटरफॉलला। हायवे आहे आणि हायवेवरून आपल्याला कमान दिसते आणि या कमानीतून आपल्याला फिरवलं जातं काळू वॉटरफॉलसाठी। सीन टाकतो व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे व्ह्यू आहेत त्या माळशेज घाटामध्ये। आणि इथून 2 किलोमीटर आहे रस्ता काळू वॉटरफॉलला जायला। आमच्या कंपनीमधील कलिग्स आणि आलो आहोत आम्ही सर्व 6 जण। तुम्हाला दाखवतो आता पुढे कशा प्रकारचं आहे। गाडी आणि आम्ही रिसॉर्टला ठेवलं आहे जेणेकरून कोण हेल्मेट आणि घेऊन तर कामा नये। रिव्हर क्रॉसिंग लागली आहे इथे, रिव्हर क्रॉसिंग आहे बऱ्यापैकी गर्दी आहे थोडी पण। आता आपल्यासोबत आहेत आपले कलिग्स वैभव, प्रणित, यश, दत्ता आणि मंगेश। तर रिसॉर्टमध्ये आम्ही गाडी लावली आणि तिकडनं हे 2 किलोमीटर आहे अंतर वॉटरफॉलचं। आणि येताना 60 रुपये पर गाडी फी आहे। इकडे फॉरेस्ट एरियाचे चार्जेस आहेत इकडे। 2 वॉटरफॉल दिसत आहे। हा इकडचा एक वॉटरफॉल आहे तो जरा थांबा, हा काळू वॉटरफॉल आहे इथे। इकडे एक व्ह्यू आहे फोटोसाठी, तुम्हाला दाखवतो पाठीमागे। पाठीमागे दिसतोय तो काळू वॉटरफॉल। रेनकोट पण नाही आणलाय। आता रिव्हर क्रॉसिंग आहे इकडे। रिव्हर क्रॉसिंगला त्या ठिकाणी झिपलाईन आहे। हे इकडनं जाऊ, इकडनं नाही रे, इकडनं पण आहे बघ। हा मग तिकडनं चल, तिकडनं पोरं चाललेले आहे बघ। हा तिकडनं जाऊ। ही झिपलाईन आहे आणि पर पर्सन 100 रुपये घेतात त्या झिपलाईनला। नाही इकडनं पण जात आहेत। तर पाणीचा फ्लो जास्त असेल ना तर मग झिपलाईनचा यूज करायचा आपण। आता आपण रिव्हर क्रॉसिंगचा पॅच आपण पूर्ण केलेला आहे सक्सेसफुली। अशा प्रकारे यांची 2000 चप्पल गेली आहे आणि एकाची आपली चप्पल गेली आहे। येताना बूट किंवा सँडल घालून या।
आपल्याला. आणि हा पाठीमागे आहे तो काळू वॉटरफॉल. ते पूर्ण इकडे चढण आहे, सरळ अशी चढण आहे पूर्ण स्टेट. आता आपण पुढे जाऊ काळू वॉटरफॉलच्या दिशेने. ही थोडी कठीण वाट आहे इकडनं. बघू शकता पूर्ण असे चढायचे आहे इकडनं. जर मोठा पाऊस असला ना तर जास्त पाणी येतं, त्यामुळे रिस्की होतं पूर्णपणे. ए प्रणीत इकडनं आहे, चल. या ना हा बघा एक काळू वॉटरफॉल. अथक परिश्रमानंतर रिव्हर क्रॉसिंग करून झाल्यानंतर हा एक जबरदस्त व्ह्यू. वॉटरफॉलच्या खाली पोचलो आहोत, म्हणजे एकदम बॉटमला. पूर्णपणे रिव्हर क्रॉसिंग करून यावं लागतं आपल्याला आणि गर्दी आहे तशी. आता इथून वरती चढून जायचं आहे इकडे तिथपर्यंत. चला रे. आपण वर आलो आहोत इकडे वॉटरफॉलच्या खाली. आता आपण धबधब्याच्या खाली जाऊया. आता आपलं झालेलं आहे इकडचं काळू वॉटरफॉल. आणि इकडनं आता आपण निघत आहोत. यायला एक तास लागतो इकडे चढून यायला. पाठीमागे काळू वॉटरफॉल आहे. हे इकडनं आता आपल्याला जायचं आहे. मित्रांनो आता आपण एंड पॉईंटला आलो आहोत. इकडे ही एक शेवटची रिव्हर क्रॉसिंग राहिली आहे. नंतर मग आपण जाणार आहोत रिसॉर्ट जवळ. तिकडे आपण गाड्या पार्क केल्या आहेत रिसॉर्ट जवळ. अर्धा तास आपण उतरलो आहे इकडे काळू वॉटरफॉलकडून. अर्धा ते पाऊण तास लागतो आपल्याला पार्किंग स्पॉट करून जायला काळू वॉटरफॉल जवळ. आणि त्या डोंगरामध्ये तिकडे माळशेज घाट आहे पाठीमागे समोर. चला तर मग आता आपण गाडी पार्किंग केली आहे त्या ठिकाणी जाऊ आणि आपला ब्लॉग एंड करू. मित्रांनो आपण या रिसॉर्टला थांबलेलो आहोत. आपलं नाव काय याचं मला दाखवतो. बाहेर बोर्ड आहे याचा. तुम्ही जो काळू वॉटरफॉलला येत असाल त्या ठिकाणी काळू वॉटरफॉल दिसत आहे.
तुम्ही जर काळू वॉटरफॉलला येत असाल तर हे इकडे रिसॉर्ट आहे लास्ट एंडला. हे यांचं कार्ड आहे बघू शकता. आणि हे आपल्या बाईक आणि इथे आम्ही बाईक पार्क केलेलं आहे. मित्रांनो आता आपण रिसॉर्ट जवळ पोचलो आहोत आणि या रिसॉर्टमध्ये आपण बाईक पार्क केलेली ड्यू टू सेफ्टी कन्सर्न. तर हेल्मेट आणि बॅगा आम्ही या रिसॉर्टमध्ये ठेवलेले आणि 50 रुपये पर बाईक इकडे घेतला आपल्याजवळून. ठीक आहे. आणि या ठिकाणी आम्ही पार्किंग लावले बाईकला. इथे मिरर आणि फ्यूल चोरण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही जर येत असाल तर कुठे प्रायव्हेट पार्किंगमध्येच लावा बाईक. मग आता आपण निघणार आहोत. चला तर मग आपण भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. लाईक करो, सबस्क्राईब करो आणि घंटा दबाव.